भंडारी प्रीमियर लीग 2026 पर्व तिसरे या स्पर्धेचा अंतिम दिवस. अंतिम दिवसामध्ये आज जवळजवळ 9 सामने आपल्या सर्वांना पाहायला मिळाले आणि खरंच या क्षणाची आपण सर्वजण वाट पाहत होतो आणि मनापासून अपेक्षा होती अनेकांना, आमच्या रत्नागिरी तालुक्यातील सर्वांनाच, की एकदा तरी इकडची ही स्पर्धेतील आमचा जो चषक होता आणि प्रथम क्रमांक हा गुहागर तालुक्यामध्ये जावा. आणि मनापासून आमची इच्छा पूर्ण झाली आहे की हा चषक श्रमिक भाटकर यांच्या संघाने आणि ओमी बाकर यांच्या संघाने जो विजय मिळवला आहे, मी मनापासून अभिनंदन करतो श्रमिक भाटकर आणि ओमी बाकर यांचं, की आज आपली जिल्हास्तरीय स्पर्धा आहे आणि तालुक्यातून, या रत्नागिरी तालुक्यातून गुहागर तालुक्यामध्ये हा चषक जाताना आम्हाला पाहायला मिळेल. अभिमानाची गोष्ट आहे संपूर्ण गुहागरवासियांसाठी, कारण का भंडारी समाज गुहागर तालुक्यात ज्या पद्धतीने विखुरलेला त्याच पद्धतीने रत्नागिरी तालुक्यामध्ये सुद्धा तेवढ्याच ताकदीचा आहे. आणि आज गुहागर तालुक्याचं नाव या समाजाच्या माध्यमातून खूप मोठा होणार आहे, कारण का भंडारी समाजाची ही स्पर्धा आता नुसती रत्नागिरी जिल्ह्यापुरती राहिली नसून या संपूर्ण महाराष्ट्रभर याची प्रचिती झालेली आहे. कारण का मागच्या वेळेला आपण जेव्हा ही स्पर्धा जाहीर केली होती तेव्हा आपल्याला मालवण आणि गोव्यामधून आपल्या समाज बांधवांचे फोन आले होते की आम्हाला या स्पर्धेचा भाग करून घ्या, आम्हाला या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यायचा आहे. पण काही नियम आणि अटी आपल्या स्पर्धेच्या असल्यामुळे आपण जिल्हास्तरीय ही स्पर्धा राबवली आणि आज आपण खऱ्या अर्थाने यशस्वी झालो. कारण का जिल्ह्यातून अनेक खेळाडू आपल्याला इथे पाहायला मिळाले. अगदी दापोली हरणेपासून ते राजापूर माडबनपर्यंतचे वेगवेगळे चांगले चांगले खेळाडू आपल्या सर्वांना इथे पाहायला मिळाले. मी ही स्पर्धा यशस्वी करत असताना अनेकांचे आम्हाला हातभार लागले, या सर्वांना मी मान्यवरांचे मनापासून आभार मानतो. कुठलीही स्पर्धा म्हटली की आयोजक खूप महत्त्वाचे असतात, यजमान खूप महत्त्वाचे असतात आणि या स्पर्धेचं मनापासून ज्यांनी यजमानपद स्वीकारलं ते आमचे मालगुण गावातील सर्व भंडारी समाज बांधव, तसेच राजवाडी आणि भंडारपुळे गावातील सर्व समाज बांधव. मागचे स्पर्धा चालू करण्यापूर्वी खरं तर इलेक्शन होतं, इलेक्शनमुळे स्पर्धेच्या 2 वेळा तारखा बदलल्या गेल्या. बऱ्याच खेळाडूंना त्याचा नाहक त्रास भोगावा लागला, कारण का आमच्या हातात नव्हतं, कारण का इलेक्शन आणि त्यानंतर अचानकपणे दुर्दैवी मृत्यू झाला तो अजितदादा पवार यांचा आणि या ठिकाणी ही स्पर्धा 2 वेळा तारखेत बदल करून पुढे घ्यावी लागली होती. पण तरीसुद्धा कुठेही यामध्ये मला वाटतं कोणी नाराज झालं नाही आणि कोणालाही त्याचा जास्त त्रास भोगावा लागला नाही. पण ही स्पर्धा त्याच उत्साहात आणि त्याच ताकदीने पुन्हा एकदा आपण सुरू केली आणि आज आपण त्या शेवटच्या दिवशी इथे सर्वजण एकत्र जमलो आहोत बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमासाठी. मी 2 मिनटं सर्वांना विनंती करेन की मागच्या काहीच दिवसापूर्वी आपल्यातील एक क्रिकेटर आणि एक चांगला खेळाडू प्रवीण पवार याचा क्रिकेट खेळतानाच मृत्यू झाला होता. खरं तर आपण पहिल्या दिवशी ती श्रद्धांजली अर्पण करणे गरजेचं होतं, पण नजर चुकीने तर राहून गेलो होते. मी दिलगिरी व्यक्त, मी 2 मिनटं सर्वांना विनंती करतो खेळाडूंना की आपण जागेवर उभं राहायचं आहे आणि प्रवीण पवार यांना प्रथम श्रद्धांजली अर्पण करायचे. तुमच्या डोक्यावरची कॅप काढा जेवढे पण प्लेयर्स आहेत. थँक्यू. ओम शांती शांती शांती. धन्यवाद. खऱ्या अर्थाने श्रद्धांजली प्रवीण पवार यांना, कारण का क्रिकेट खेळत असतानाच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता आणि आज ते आपल्यात नाही आहेत. समाजाची स्पर्धा असताना दरम्यान या ठिकाणी मालगुण गावच्या प्रथम नागरिक सौ श्वेताताई खिवूर यांचं इथे आगमन झालेलं, मी त्यांना विनंती करतो की आपण मुख्य मंचावर बसायचं आहे. काही सत्कार आमचे राहून गेले होते, मंडळाकडून काहींची उपस्थिती नव्हती. मी भूषण मयेकर यांना विनंती करतो की आपण श्वेता काकी केवूर यांचा इथे प्रथम सत्कार आणि स्वागत करायचं आहे. आज आपल्याला जी मालिकावीराचे इथे फ्रीज मिळालेला आहे तो त्यांच्या माध्यमातून आपल्याला मिळालेला आहे. मी विनंती करतो भूषण मयेकर यांना की आपण त्यांचा सत्कार आणि सन्मान करायचा आहे. धन्यवाद. या स्पर्धेला मोलाचं सहकार्य असतं नेहमीच शेखर काका केवूर असतील किंवा श्वेता की केवूर या सर्वांचंच. यानंतर मी आमचे समाज बांधव सहकारी संतोषदादा बोरकर यांना विनंती करतो की या बक्षीस समारंभाच्या निमित्ताने आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. भंडारी प्रीमियर लीग पर्व तिसरे ही जिल्हास्तरीय ओपन क्रिकेट स्पर्धा आपल्या या डॉक्टर नानासाहेब मयेकर यांच्या क्रीडांगणावर संपन्न झालेली आहे. अतिशय सर्वांनी
या सहभागी झाल्याबद्दल मी सर्व संघनायकांचं त्याचबरोबर सर्व खेळाडूंचं इथं अभिनंदन करतो. आणि ही स्पर्धा आपण अतिशय शिस्तीमध्ये सहभागी होऊन पार पाडल्याबद्दल आपणा सर्वांना धन्यवाद देतो. पुन्हा जेव्हा वेळी आपलं 4थं पर्व या स्पर्धेचं आयोजित केलं जाईल त्यावेळी असा सहभाग आपला लाभेल अशी अपेक्षा करतो. आणि आयोजक सन्माननीय आमचे मित्र विवेकजी सुर्वे, माझा बंधू निखिलजी बोरकर यांनासुद्धा धन्यवाद देतो की सर्व खेळाडूंना त्यांनी एक चांगलं क्रीडांगण इथं उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि आपलं खेळाडूवृत्ती ने आपल्या या सर्व क्रिकेटर या नवोदित क्रिकेटर यांचं मनोरंजन करण्याचं आपल्याला संधी देते. त्याबद्दल मी आपणा सर्वांचं या स्पर्धेच्या निमित्तानं कौतुक करतो. आपणा सर्वांना धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद दादा. नक्कीच आपण यापुढे अजून चांगल्या प्रकारचं नियोजन करू आणि चांगल्या प्रकारे स्पर्धा राबवण्याचा प्रयत्न करू. यानंतर आमचे सहकारी, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक उदयदादा पाटील आपल्याला 2 मिनिटात आपलं मनोगत व्यक्त करतील. धन्यवाद निखिल. आज आपण भंडारी प्रीमियर लीगच्या बक्षीस वितरण समारंभासाठी सगळे जमलो आहेत. प्रथम दोन्ही संघांना शुभेच्छा देतो. खूप खूप अभिनंदन. दोन्ही विजेत्या संघांचा एक उपविजेता आणि विजेता या दोन्ही संघांना शुभेच्छा देतो. हे आयोजन करत असताना ही स्पर्धा निखिल फार मोठी मेहनत घेत असतो. त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी विवेकदादासारखे आमचे जे पाठीराखे आहेत त्यांचं फार मोठं या ठिकाणी मोलाचं असं सहकार्य असतं. त्याचप्रमाणे ही स्पर्धा आयोजन करण्यासाठी निनाद असेल, त्यानंतर आमचा मृणाल असेल, संतोष असेल, राजवाडीतून सागर असेल, ह्या सगळ्या असंख्य मुलांचं या स्पर्धेमागे फार मोठं श्रम घेतलेले आहेत त्यांनी. तर या सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवूया आणि पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. यापुढे होणारी स्पर्धा पण अशाच दिमाखात आपण या ठिकाणी साजरी करू. धन्यवाद. यानंतर यानंतर मिरजोळे गावचे आमचे सहकारी आणि मित्र डॉक्टर मयुरेश पाटील आपल्या समाजातील स्पर्धेबद्दल 2 मिनिटं आपलं मनोगत व्यक्त करतील. सर्व भंडारी बांधवांना नमस्कार. या ठिकाणी भंडारी प्रीमियम लीग 2026 वर्ष 3 या ठिकाणी रत्नदीप क्रीडा मंडळ या आमच्या संघाला येथे येऊन आमचा खेळ दाखवण्याची संधी दिल्याबद्दल सर्वप्रथम मी भंडारी समाज बांधवांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि खूप सुंदर असं नियोजन इथे आपल्याला पाहायला मिळालं. अगदी स्पर्धा म्हटल्याच्या नंतर इथे खूप मेहनत असते आणि त्या कुठेही आपल्याला या स्पर्धेला गालबोट लागलेलं नाही आहे. आणि यापुढे दादाने आपल्याला सांगितलेलं आहे की पुढची स्पर्धा ही नक्कीच नाईट स्पर्धा निखिलाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याबद्दल मी रत्नदीप क्रीडा मंडळाच्या मार्फत शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर. यानंतर मी विनंती करतो गुहागर संपूर्ण तालुक्याच्या वतीने आमचे मित्र कैलासजी पिलणकर 2 मिनिटात आपलं मनोगत व्यक्त करतील. संपूर्ण गुहागर तालुक्याच्या वतीने आपलं मनोगत व्यक्त करणार आहेत. नमस्कार. जय भंडारी. व्यासपीठावरील सर्व उपस्थित मान्यवर, धन्यता वाटते की हे आयोजन गेले 3 वर्ष आणि या 3 वर्षाचा मी सुद्धा एक सहभागी आहे. सर्वांप्रमाणेच आपला भंडारी समाज पुढे यावा यासाठी निखिलदादाच्या माध्यमातून त्याचे सर्व सहकारी प्रल्हाददादा असेल, विवेकदादा असतील यांच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धा आपण गेले 5 दिवस पाहिली. अतिशय सुंदर आयोजन, नियोजन, कुठेही कुठल्याही प्रकारचं गालबोट या स्पर्धेला कुठल्याही आपल्या समाजाच्या माध्यमातून लागलेलं नाही. एकदा जोरदार टाळ्या आपल्या समाजासाठी होऊन जाऊदेत, कारण की अशी स्पर्धा भरणे आणि आम्ही 3 वर्ष प्रतीक्षेत होतो की आमच्या नदीच्या पलीकडे हा चषक जावा आणि ते आज आम्हाला शक्य झाले. ते फक्त सुदर्शन मयकर आणि त्याचे सर्व संघ सहकारी, त्याचप्रमाणे ओवी बाकरला सुद्धा मी धन्यवाद देईन, कारण की या संघाचं जेव्हा ऑक्शन सुरू होतं त्या ऑक्शनच्या टेबलवरती आम्ही ऑक्शनसाठी बसलेलो होतो. मॅनेजमेंटची धुरा माझ्याकडे होती, परंतु मी 2 भूमिकेत होतो. एक तर पंच म्हणून मला काम करायचं आहे, परंतु
आपल्या कुठल्याही खेळाडूचं नुकसान होणार नाही याची जबाबदारी मी घेतली होती आणि ती जबाबदारी आम्ही पार पाडण्याचा प्रयत्न केला. मला सहकार्य केलेले आशिषजी दुंदूर सर त्यांना सुद्धा मी धन्यवाद देईन. मित्रांनो, मैदानात असताना खेळाडू वृत्ती ही खूप महत्त्वाची आहे. पंच आहे हा सुद्धा एक तिथला माणूस आहे आणि तोही कुठेतरी चुकेल. ज्या काही चुका असतील त्या आम्हाला परत द्या, त्यातून आम्ही सुधारण्याचा प्रयत्न करू आणि प्रत्येकाला मी सांगतो की आपल्या समाजाचं नाव रोशन होईल अशीच कामगिरी प्रत्येकानं करायची आहे. पुनश्च एकदा संपूर्ण गुहागर तालुका भंडारी समाजाच्या वतीने आणि गुहागर क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून सर्वांना धन्यवाद देतो. इथेच थांबतो. थँक्यू. धन्यवाद कैलास दादा. यानंतर मी विनंती करतो विवेकदादा सुर्वे यांना की आपण आपलं 2 मिनिटात मनोगत व्यक्त करावं. सर्वांना जय भंडारी. सन्माननीय व्यासपीठ आणि सर्व उपस्थित आपले क्रिकेटर, जिल्ह्यातील भंडारी बांधव, प्रथम मी दोन्ही आलेल्या फायनलिस्टना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि इथून जे पाठी फिरले आहेत म्हणजे जे हारले आहेत त्यांना पण मनापासून शुभेच्छा देतो. कारण ते सगळे प्लेयर्स इथे आल्यामुळे आणि ते मालक आल्यामुळे आपण फायनल आणि सेकंड नंबरला आपण मारलो आहे. त्यामुळे त्यांना पण मनापासून धन्यवाद देतो. इथे सांगायचं झालं तर हे तिसरं पर्व आहे. पहिलं पर्व कचरेमध्ये झालं आणि दुसरं पण इथे आणि तिसरं पण इथेच झालं. तर प्रत्येक वेळेला नियोजनामध्ये एकदम चांगलं एक मैदान असेल किंवा इथनं जे काय आहे ते एक चांगलं म्हणजे बघायला मिळतं आहे. म्हणजे त्याचं नियोजन बघायला मिळतं आहे. ह्याचं श्रेय नक्कीच निखिल बोरकर तर आहेच, पण ह्याच्याबरोबर हे जे मालगुंड असेल, राजवाडी असेल, भंडारपुळा असेल, इथल्या ह्या मुलांना जाईल. कारण मी आदल्या दिवशी कारण इलेक्शन होतं तर ते एकच दिवस होतं आणि आदल्या दिवशी मी इथे होतो 12 वाजेपर्यंत. पण ते लोक हे सगळं प्रत्येकजण आपापलं सगळं हे नियोजन करत होतं. तर मनापासून त्यांना मी धन्यवाद देईन की आपण समाज म्हणून हे सगळं करत आहात आणि आपली जबाबदारी ती पार पाडत आहात. आज आपण भंडारी समाज म्हणून आज ठीक आहे की समाज एकत्र झाला पाहिजे, आपली मुलं एकत्र आली पाहिजे. क्रिकेटची स्पर्धा आपण तर भरवणार आहोत आणि ह्या पुढेही भरवत राहू. पण असं काहीतरी अजून नियोजन करा की त्या समाजाला अजून एक वेगळा काहीतरी ट्रॅकवर आपण घेऊन जाऊ. सगळ्यांनी एकदा विचार करा. मी तुम्हाला आज इथे नक्की सांगेन की मी भंडारी समाज बांधव आहे आणि मी राजकीय पण आहे. पण 100% समाजाचं काम करत असताना मी समाजामध्ये कधी राजकारण आणणार नाही. समाजासाठीच नक्की काम करत राहीन. आजच्या दिवशी मी नक्की तुम्हाला ही ग्वाही देतो. आणि जेव्हा जेव्हा समाजाला कुठल्याही म्हणजे तरुण मुलं आहेत, जेव्हा जेव्हा समाजाला जिथे जिथे माझी गरज लागेल त्या वेळेला मी त्यांच्या पाठीशी नक्की उभा राहीन. आजच्या दिवशी मी नक्की ग्वाही देतो. परत एकदा आमचा इथे बोलून आदर सत्कार सगळ्यांचा केला तो मनापासून मी आपल्याला संयोजकांना धन्यवाद देतो आणि आभार मानतो आणि थांबतो. जय भंडारी. धन्यवाद दादा. यानंतर आपण जास्त वेळ घेत नाही आहे, लगेचच आपण बक्षीस समारंभाच्या कार्यक्रमाकडे जाऊया. पण त्यापूर्वी मी मनापासून बक्षीस समारंभ सुरू होण्यापूर्वी काही जणांची सत्कार किंवा आभार मानण्याचे राहून गेलेत. मी आपल्या या स्पर्धेसाठी जे 2 पंच लाभले होते, ज्यांनी निर्विवादपणे ही स्पर्धा पार पाडली आणि कुठेही स्पर्धेला गालबोट लागलं नव्हतं, ते आमचे मित्र आशिषजी दिंदूर सलग 3 वर्ष या स्पर्धेचं पंच म्हणून काम पाहत आहेत. मी त्यांना विनंती करतो कृपया आपण या मंचावरती यायचं आहे. आशिषजी दिंदूर, विवेकदादा सुर्वे यांच्या हस्ते त्यांचा इथे सन्मान केला जाणार आहे. आशिषजी दिंदूर यांचा इथे सन्मान केला जातोय. यानंतर कैलासजी पिलणकर यांना सुद्धा विनंती करतो कृपया आपण या मंचावरती यायचे. खरंच तर आपल्यामुळे ही स्पर्धा आज या नावलौकिकाला मिळाली. तिन्ही वर्ष सलग आपण ही स्पर्धा दोघांनी निर्विवाद पार पाडली आणि तुमचं खूप सहकार्य असतं आमच्या समाजासाठी, नेहमीच आपल्या समाजासाठी. मी भूषण मयेकर यांना विनंती करतो आपण कैलासजी पिलणकर यांचा इथे सन्मान करायचा आहे. त्यानंतर टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून सोनमताई चव्हाण यांच्या माध्यमातून ही स्पर्धा अखंड भारतभर दाखवली जाते. त्या सोनमताई चव्हाण यांच्या प्रतिनिधी एक यायचा ओमकार, मी आपल्याला विनंती करतो आपण यायचा, आपण सत्कार स्वीकारायचा आहे आपला. मी अजय पाटील यांना विनंती करतो की आपण ओमकाराचा सत्कार आणि सन्मान करायचा आहे.
त्यानंतर सुमधुर आवाज आपल्याला ज्याने दिला होता, जो DJ इथे आपल्याला उपलब्ध करून दिला, तो संकेत लोगडे इथे उपस्थित आहे. मी संकेतला विनंती करतो आपण या मंचावरती यायचं आहे. रवी बोरकर यांना विनंती करतो मी, आपण संकेत याचा इथे सत्कार आणि सन्मान करायचा आहे. पाच दिवस ज्यांनी अतिशय सुंदर असं कॉमेंट्री केली होती आपल्या आवाजाच्या माध्यमातून, ज्यांनी दूरवर आपली स्पर्धा पोहोचवली, तो आमचा समाजाचा बांधव आकाश मयेकर या ठिकाणी उपस्थित आहे. मी आकाशला विनंती करतो सर्वांनी टाळ्या वाजवायच्यात आकाशसाठी, कारण का आपल्या समाजातील आपला एक समाज बांधव अतिशय उत्कृष्ट अशी कॉमेंट्री या दरम्यान इथे आता करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचं नाव या जिल्ह्यामध्ये या स्पर्धेच्या माध्यमातून मोठं होताना आपल्याला पाहायला मिळतं आहे. मी रविशेठ राजवडकर यांना विनंती करतो की आपण आपल्या हस्ते याचा सन्मान करायचा आहे. आकाश मयेकर आपला समाज बांधव, त्याच्या माध्यमातून आपल्याला ही स्पर्धा दूरपर्यंत पोहोचवता आली होती. यानंतर विनंती करतो गोपी जाधव, सर्वांनी टाळ्या वाजवायच्यात गोपी जाधव सरांसाठी. ही स्पर्धा नुसती कॉमेंट्रीसाठी नव्हे तर पहिल्या ऑक्शनच्या दिवसापासून असेल, तर ही स्पर्धेचा अगदी लाईनअप करण्यापासून असेल तर अगदी स्टेजची साफसफाई करण्यापर्यंत असेल, सर्वतोपरी आम्हाला जे सहकार्य केलं आणि ते आमच्या समाजाचे नसून सुद्धा त्यांनी समाजाबद्दल इतकी मोठी आत्मीयता, इतकं मोठं प्रेम आहे आणि त्यांनी जे आपुलकीने आम्हाला सहकार्य करतात त्याबद्दल मी आमचं कर्तव्य आहे की त्यांचा सन्मान आणि सत्कार करणे. मी संतोष बोरकर यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार आणि सन्मान करावा. या दरम्यान आमचे मार्गदर्शक साळवी साहेब इथे उपस्थित आहेत. मी साळवी साहेबांना विनंती करतो कृपया आपण या मंचावरती यायचं आहे. जयगड पोलीस ठाण्याचे पोलीस पदावर असलेले साळवी साहेब या ठिकाणी उपस्थित, मी त्यांना विनंती करतो आपण या मंचावरती यायचं आहे. यानंतर मी साळवी साहेब या ठिकाणी उपस्थित, मी भूषण मयेकर यांना विनंती करतो की आम्हाला ते पहिल्या दिवसापासून सांगतात आम्ही येतो, पण आज शेवटला स्पर्धा संपता त्यांनी आपली हजेरी लावलेली आहे आणि आम्ही त्यांचा सत्कार करणे आमचं कर्तव्य. मी भूषण मयेकर यांना विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार आणि स्वागत करावं. यानंतर आपण लगेचच बक्षीस समारंभाच्या कार्यक्रमाकडे वळतोय. जास्त वेळ घेत नाही. मी गोपी जाधव यांना विनंती करतो की आपण बक्षीस समारंभाची सुरुवात करावी. धन्यवाद निखिलजी. असं म्हटलं जातं पोलीस सर्वात शेवटी येतात आणि साळवी साहेब आज पण शेवटी आलेत. शेवटी येतात पण काम चांगलं करतात, हे पुढचं वाक्य आहे. एकदा टाळ्या वाजवा सर्व मान्यवरांसाठी. हां, म्हणजे वेळेला पुढे असतात. चला, गेली 5 दिवस तुम्ही सगळ्यांनी एन्जॉय केलाय? का? ओके. सगळ्या मान्यवरांचं मनोगत आपण ऐकलं. मित्रांनो, मी प्रत्येक दिवशी हेच सांगितलं की क्रिकेट हे फक्त एक निमित्त आहे. सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, शैक्षणिक या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या भंडारी समाजातील युवक हे एका प्रवाहामध्ये एकत्र एकसंध येऊन पुढे जावेत, हाच या स्पर्धेचा मुख्य हेतू आहे. आणि त्यामुळे क्रिकेटच्या माध्यमातून पुढे जात असताना आपण इतर बाकी क्षेत्रांमध्ये देखील भरघोस चांगलं कामकाज करा, यासाठी हे सर्व समाज बांधव तुमच्या पाठीशी आहेत. गेल्या 5 दिवसांमध्ये पंचांचे काही निर्णय 19-20 झाले असतील, तर कैलासजींनी सांगितलं की पंच देखील आपले सहकारी आहेत. ते निर्णय तुम्हाला खिलाडू वृत्तीने स्वीकारणं गरजेचं असतं आणि ते तुम्ही स्वीकारलेत. कोणताही निर्णय हा कोणत्याही टीमच्या फेवरमध्ये दिलेला नाही. कोणताही संघ, खेळाडू हा माझ्या आवडीचा आहे, निवडीचा आहे, त्यामुळे कोणाच्या फेवरमध्ये ते निर्णय गेलेले नाही आहेत. तुम्ही सगळ्यांनी मला 5 दिवस सहन केलं आहे. मी भरपूर चावलो आहे, मला माहिती आहे. मात्र आता आपल्याकडे वेळ कमी आहे. आपण पारितोषिक वितरण लवकरात लवकर संपवूया आणि त्यानंतर समारोप करूया. सगळ्यात पहिलं आपण अंतिम सामन्याचा सामनावीर देणार आहोत. मेगा फायनल रंगली रत्नदीप पाटीलवाडी मिरजोळी विरुद्ध चंद्रभागा फायटर्स आणि या अंतिम सामन्याचा सामनावीर ठरला होता सुदर्शन मयेकर. चला सुदर्शन, आपण त्वरित या.
हस्ते आपण अंतिम सामन्याचा सामनावीर देतोय. सुदर्शन या मंचावर या. अंतिम सामन्याचा सामनावीर चंद्रभागा फायटर्स संघाचा संघनायक श्रमिकजी बाटकर यांच्या मालकीचा संघ. ट्रॉफी त्याचबरोबर जर्सी आणि कॅप ही पारितोषिक आहेत. सुदर्शनसाठी जोरदार टाळ्या वाजवा. आपल्या समाजातील एक चांगला अष्टपैलू खेळाडू, सातत्याने बहुचर्चित खेळाडू आहे, बलयांकित खेळाडू आणि अंतिम सामन्यामध्ये तो सामनावीर ठरलाय. विजेत्यांचे अभिनंदन, मान्यवरांचे धन्यवाद. मान्यवरांना विनंती आपण आसनस्थ बा. यानंतर या स्पर्धेतला उत्कृष्ट फलंदाज ज्याने आपल्या बॅटमधून भरपूर धावा काढल्या, धावांचा पाऊस पाडला, तो खेळाडू उत्कृष्ट फलंदाज ठरलाय. त्यासाठी पारितोषिकं होती आणि ती पारितोषिकं आम्हाला सर्व ज्यांनी पुरस्कृत केले त्या सर्वांचा आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. उत्कृष्ट फलंदाज कोणी सांगेल? उत्कृष्ट फलंदाज कोण आहे? उत्कृष्ट फलंदाज भंडारी प्रीमियर लीग 2026 तिसऱ्या पर्वातला उत्कृष्ट फलंदाज ठरलाय बंड्या मोरे. 6 मॅच 156 धावा. वीर भराडी निलेबंद रीळ या संघाचा हा संघनायक आहे. समीर दादा बोरकर आणि त्याचबरोबर सन्मानजी मयेकर यांना विनंती करतो की आपण दोघांनी या खेळाडूला सन्मानित करा. $1000 कॅश प्राइज सतीश हळदणकर यांच्याकडून ट्रॉफी आणि कॅश प्राइज आम्हाला पुरस्कृत केलेली होती, त्यांचं देखील धन्यवाद. यानंतरचं पारितोषिक आहे उत्कृष्ट गोलंदाज. या स्पर्धेतला उत्कृष्ट गोलंदाज त्यासाठी चषक जे आम्हाला पुरस्कृत केलं होतं कुमारी श्राव्या सतीश हळदणकर. भेटवस्तू श्रीमान संदेश पप्पू मयेकर. रोख रक्कम 1000 कुमारी श्राव्या सतीश हळदणकर यांच्याकडून आम्हाला पुरस्कृत केलेलं होतं. या सर्व आमच्या बक्षीसदात्यांचं खूप खूप धन्यवाद. उत्कृष्ट गोलंदाज भंडारी प्रीमियर लीग 2026 तिसऱ्या पर्वाचा ठरतोय ज्याने 6 मॅचमध्ये 14 विकेट घेतल्या, तो गोलंदाज दीप मोरे. उत्कृष्ट गोलंदाज आणि त्याला सन्मानित करण्यासाठी संदेशजी मयेकर आणि रवी शेठ राजवाडकर या आमच्या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करावं. उत्कृष्ट गोलंदाज दीप मोरे. चला दीप त्वरित या युवा खेळाडू आहे, टाळ्या वाजल्या पाहिजे. यानंतर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी चषक कुमार आहान सतीश हळदणकर. त्याचबरोबर भेटवस्तू कुमारी ऐश्वर्या चंद्रसेन बोरकर. रोख रक्कम 1000 कुमारी श्राव्या सतीश हळदणकर यांच्याकडून ही पारितोषिक आम्हाला पुरस्कृत केलेली आहेत. या सर्व आमच्या बक्षीसदारांचं खूप खूप धन्यवाद. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि तो ठरलेला आहे 2026 तिसऱ्या पर्वामध्ये भंडारी प्रीमियर लीगमध्ये आकाश पारकर. क्रांती 11 वरवडे. श्री समीरजी पाटील आणि संतोषजी बोरकर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण आकाश पारकर या खेळाडूला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून सन्मानित करावं.
त्या पर्वातील सर्वाधिक षटकार ठोकणारा खेळाडू आणि त्यासाठी पारितोषिक जे होतं ते आम्हाला पुरस्कृत केलेलं आहे. सर्वाधिक चौकारांसाठी गजेंद्रजी जुवेकर यांनी, त्यांचं देखील आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. सर्वाधिक चौकार ज्या फलंदाजाने, माफ करा, सर्वाधिक चौकारासाठी सतीशजी हळदणकर यांनी पुरस्कृत केलं आहे. सर्वाधिक षटकारासाठी गजेंद्रजी जुवेकर यांनी इथे बक्षीस दिलेलं आहे. सर्वाधिक चौकार आपण आधी देतोय. सर्वाधिक चौकार या स्पर्धेतले ठोकलेले आहेत 6 मॅच 14 चौकार आणि हे पारितोषिक जात आहे वीर भराडी इलेव्हन रीळ संघाचा संघनायक बंड्या मोरे. 6 मॅच 14 चौकार आणि त्याला सन्मानित करण्यासाठी सतीशजी हळदणकर आपल्याला विनंती, आपण या. त्यासाठी पारितोषिक आम्हाला गजेंद्रजी जुवेकर यांनी पुरस्कृत केलेला आहे. या स्पर्धेतले सर्वाधिक षटकार कोणी सांगू शकेल, कोण असेल? या स्पर्धेत सर्वाधिक षटकार ठोकलेत भंडारी प्रीमियर लीग 2026 तिसऱ्या पर्वामध्ये 8 मॅच 15 षटकार मंदार दमदार मयेकर. रत्नदीप पाटीलवाडी संघाचा हा खेळाडू आणि त्याला सन्मानित करण्यासाठी मी विनंती करतो गजेंद्रजी जुवेकर यांना की आपल्या शुभ हस्ते सर्वाधिक षटकाराचं जे चषक आहे, पारितोषिक आहे, आपण या ठिकाणी मंदारला द्यावं. सर्वाधिक षटकारासाठी संतोषजी सदानंद गैमार यांच्याकडून बॅट देखील पुरस्कृत केलेली होती, त्यांना देखील विनंती करतो. आणि चषक, बॅट, त्याचबरोबर ही सर्व पारितोषिक आहे आमच्या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते, गजेंद्रजी जुवेकर आणि संतोषजी गैमार या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मंदारला सन्मानित केलं जात आहे. चला, अजून एक ट्रॉफी आहे. भरपूर पारितोषिकांची खैरात हे खेळाडूंवर केली गेली. तिसऱ्या पर्वातील नवोदित खेळाडू आणि तो नवोदित खेळाडू, त्याच्यासाठी पारितोषिक होतं रोख रक्कम 1000, कुमारी यशवी निलेश मयेकर. चषक होता, त्याचबरोबर अजून 1000 रुपयाचं पारितोषिक कुमारी कर्णिश. तर कुमारी यशवी निलेश महेकर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक होतं आणि त्याचबरोबर ट्रॉफी. आणि तो नवोदित खेळाडू या पर्वातला ठरलाय सावकार 11 संघाचा खेळाडू अर्णव भाटकर. अर्णव आहे का इकडे? ऑन बिहाफ टू हिम सोम आहे का? चला, सोहम या आणि हा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय उदयजी बोरकर आणि शैलेशजी गडदे या आमच्या दोन्ही मान्यवरांना विनंती आहे की आपण नवोदित खेळाडू अर्णव भाटकरच्या वतीने त्याचा भाऊ सोहम भाटकर या ठिकाणी स्वीकारतोय. आमच्या या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. पुढील वाटचालीसाठी अर्णव भाटकर याला खूप खूप शुभेच्छा. प्रवीणजी भाटकर यांचा पुतण्या आणि प्रशांतजी भाटकर यांचा सुपुत्र बाळकडू क्रिकेटचं घरातूनच मिळालं आणि तो खूप चांगला खेळा, नवोदित खेळाडू म्हणून भरपूर चर्चेत राहिला आणि त्याच्या पुढील वाटचालीसाठी आम्ही खूप खूप शुभेच्छा देतोय. यानंतर बहुचर्चित असणारा सर्वाधिक महत्त्वाचं पारितोषिक प्राइज म्हणजे मालिकावीर. त्यासाठी थोडासा सस्पेन्स आहे, थोडा वेट अँड वॉच करावं लागेल. त्याआधी आपण जाऊया चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक, ज्यासाठी रोख रक्कम 11,000 श्री संदीपजी कदम यांच्याकडून आम्हाला ती पुरस्कृत केली होती. आणि चतुर्थ क्रमांकासाठी जे चषक आहे अनिकेतजी गडदे नांदिवडे यांनी ती पुरस्कृत केलेलं होतं. या आमच्या दोन्ही बक्षीसदात्यांचं खूप खूप धन्यवाद. चतुर्थ क्रमांकाचा मानकरी भंडारी प्रीमियर लीग 2026 तिसऱ्या पर्वामध्ये ठरलाय. चतुर्थ क्रमांकाचा मानकरी क्रांती 11 वरवडे. जोरदार टाळ्या क्रांती 11 वरवडेसाठी. आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी आदरणीय संदीपजी कदम आणि श्री मुकेशजी गडदे यांच्या मान्यवरांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण चतुर्थ पारितोषिक क्रांती 11 वरवडे या संघाला सुपूर्द करावं. किरणजी बोरकर आपल्याला विनंती, आपण देखील या.
संदीपजी कदम अनुपस्थित आहेत. चला थोडं फास्ट या. चतुर्थ क्रमांकाचा सन्मान क्रांती 11 वरवडे या संघाचा या ठिकाणी केला जातोय. चतुर्थ क्रमांकासाठी रोख रक्कम 11,000 श्री संदीपजी कदम यांच्याकडून ती आम्हाला पुरस्कृत केली होती. आणि चतुर्थ क्रमांकासाठी जी ट्रॉफी आहे आणि की जी गर्दी नांदिवडे यांनी ती पुरस्कृत केलेली होती. ट्रॉफी थोडीशी जड आहे प्रत्येक ट्रॉफी, त्यामुळे थोडी काळजी घ्या. तर यावर्षी तुम्हाला वजनदार बक्षिसं दिलेली आहेत. तर चतुर्थ क्रमांकाच्या मानकरी संघाला आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. अभिनंदन क्रांती 11 वरवडे. आज जिजाचा बर्थडे आहे आणि क्रांती 11 वरवडेकडून तिला ही वाढदिवसाची भेट आहे असं म्हणायला हरकत नाहीये. चला पुढचं पारितोषिक आहे तृतीय क्रमांकाचं चषक आणि त्याचबरोबर कॅश प्राईज. तृतीय क्रमांकासाठी रोख रक्कम 21,000 श्री राहुलजी वारेकर भंडारपुळे यांच्याकडून आम्हाला पुरस्कृत केलेली होती. आणि तृतीय क्रमांकासाठी जी आकर्षक ट्रॉफी आहे देवीदास अर्थातच बंड्याजी हळदणकर यांनी ती आम्हाला पुरस्कृत केलेली होती. भंडारी प्रीमियर लीग 2026 तिसऱ्या पर्वाचा तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ होता वीर भराडीन 11 रीळ. या संघासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूया. वीर भराडीन 11 रीळ संघ आपण थोडं लवकर या आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी मी विनंती करतो आदरणीय श्री राहुलजी वारेकर आणि आदरणीय श्री उदयजी पाटील या आमच्या दोन्ही मान्यवरांना आपल्या शुभ हस्ते तृतीय क्रमांकाच्या संघाला आपण या ठिकाणी सन्मानित करावं. तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ वीर भराडी त्याचबरोबर जी ट्रॉफी आहे ती अमितजी गडदे नांदिवडे यांच्याकडून आम्हाला पुरस्कृत केलेली होती. द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय रत्नदीप क्रीडा मंडळाचा संघ रत्नदीप पाटीलवाडी मिरजोळे आणि या संघाला सन्मानित करण्यासाठी श्री अक्षयजी सुरभे आणि अमितजी गडदे यांच्या दोन्ही मान्यवरांना मी विनंती करतो की आपण तिसऱ्या पर्वाचा उपविजेता संघ रत्नदीप पाटीलवाडी मिरजोळे या संघाला या ठिकाणी सन्मानित करावं. शेवटच्या सामन्यापर्यंत धडक मारत असताना खूप चांगला खेळ रत्नदीप पाटीलवाडी संघाने केला. आजच्या दिवसामध्ये अनेक उलटफेर या संघाने केले. पहिल्या सामन्याच्या दिवसामध्ये त्यांनी शेवटच्या चेंडूवर एक चेंडू 6 धावा हव्या असताना अनिकेतने ठोकलेला तो षटकार तिथून तो सामना जिंकला. अजिंक्य सकाळ सत्रामध्ये नव्हता मात्र अजिंक्य आताच दाखल झालाय. उपविजेता संघ तिसऱ्या पर्वाचा रत्नदीप पाटीलवाडी मिरजोळे. रोख रक्कम 31,000 कुमार अक्षय सुर्वे गणपतीपुळे आणि त्याचबरोबर आकर्षक भव्य दिव्य ट्रॉफी अमितजी गडदे नांदिवडे यांच्याकडून या संघाचा या ठिकाणी हा बहुमान सन्मान केला गेलाय. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आता सगळ्यांनाच उत्सुकता लागली होती की मालिकावीर कोण ठरणार प्लेयर ऑफ दी सिरीज. कोणी सांगू शकेल मालिकावीर. फोटो सेशन सुरू झालंय.
भंडारी प्रीमियर लीग 2026 तिसऱ्या पर्वाचा मालिकावीरसाठी भरपूर पारितोषिक आहेत. चषक जो आहे तो कुमारी प्रिशा प्रल्हाद हळदणकर यांनी आम्हाला पुरस्कृत केला आहे. भेटवस्तू श्री शेखरजी खेऊर यांच्याकडून पुरस्कृत केलेला आहे. रोख रक्कम 1500 कॅश प्राईज कुमारी श्रीजा प्रल्हाद हळदणकर यांच्याकडून पुरस्कृत केलेला आहे. आणि त्याचबरोबर रेफ्रिजरेटर हे देखील पारितोषिक मालिकावीर या खेळाडूसाठी आहे. शेखर काका खेऊर यांच्याकडून डोकं शांत ठेवण्यासाठी या फ्रीज मधलं पाणी प्या आणि पुढच्या चौथ्या पर्वात या. तर या पर्वाचा मालिकावीर कोण ठरलाय? मालिकावीर 2026 तिसऱ्या पर्वाचा सुदर्शन दमदार मयेकर. 5 मॅच 150 खेऊर मॅम, त्याचबरोबर ऋषिकेशजी मयेकर, प्रल्हादजी हळदणकर या सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण या आपल्या शुभ हस्ते सुदर्शन दमदार केदारला तिसऱ्या पर्वाचा मालिकावीर म्हणून आपण मिळालेली संपूर्ण पारितोषिक त्याच्याकडे सुपूर्द करतोय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सुदर्शनसाठी खूप चांगला खेळा. तर तिसऱ्या पर्वाचा विजेता संघ रोख रक्कम 51,000 ती पुरस्कृत केलेली आहे. आदरणीय विवेकदादा विलास सुर्वे, त्याचबरोबर प्रथम क्रमांकासाठी जी ट्रॉफी आहे कुमार कार्तिक भूषण मयेकर या आमच्या बक्षीसदात्यांनी ती पुरस्कृत केलेला आहे. चॅम्पियन संघ भंडारी प्रीमियर लीग 2026 तिसऱ्या पर्वाचा चॅम्पियन संघ ठरलाय चंद्रभागा फायटर श्रमिकजी फाटकर यांच्या मालकीचा संघ. आपण आता त्यांना सन्मानित करूया. चला संपूर्ण संघ मालक आपण या आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी आदरणीय विवेकदादा सुर्वे आणि भूषणजी मयेकर आणि त्याचबरोबर आमचे सर्व अतिथीगण मान्यवर सर्व बक्षीसदाते आपल्याला विनंती आहे विजेत्या संघाला आपण या ठिकाणी सन्मानित करा. फटाक्यांची आतषबाजी आणि त्याच आतिषबाजीच्या जोरावर या ठिकाणी मुख्य मंचाच्या समोर या ज्या ठिकाणी फोटो सेशन केलं जाणार आहे आणि त्यामुळे आपल्याला विनंती आहे आपण त्वरित पोहोचा. क्रांती संघाचे सर्व खेळाडू
रत्नदीप पाटीलवाडी संघाचे खेळाडू आणि त्याचबरोबर वीर भराडी निळी संघाचे खेळाडू, आपल्याला विनंती, आम्ही वारंवार ही विनंती करतोय, थोडंसं या, थोडं लवकर या, कारण या ठिकाणी मान्यवर आपल्यासाठी थांबलेत. सर्व संघांसोबतचा चॅम्पियन ट्रॉफीचा फोटो आपण या ठिकाणी घेणार आहोत. ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी लवकर या. विजेते संघाला या ठिकाणी सन्मानित केलं जाते. चंद्रभागा फायटर हा तिसऱ्या पर्वाचा विजेता संघ ठरला. चला त्वरित या सर्व खेळाडू. बरोबरच या तिसऱ्या पर्वासाठी पडद्याच्या पुढे आणि पडद्याच्या मागे उभं राहून ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलंय, पाठिंबा दिलाय, त्या सर्वांचा आम्ही मनपूर्वक या ठिकाणी सन्मान करतो आहोत. शब्दसुमन आणि तो सन्मान आहे. आपल्या सर्वांचे धन्यवाद. आपला पाठिंबा, आपले आशीर्वाद आणि मार्गदर्शन प्रत्येक पर्वामध्ये उत्तर आमच्या सोबत राहू द्या, हीच आम्ही विनंती करतो. पुन्हा विनंती आहे, जे खेळाडू मैदानात आहेत, आपण या सगळ्यांचा फोटो या ठिकाणी विनरची जी ट्रॉफी आहे, विजेते पदाचा जो करंडक आहे, त्यासोबत आपण फोटो घेतोय. कळत नकळत कुणाचं नाव घ्यायचं बाकी राहिलं असेल, कुणाचा सन्मान करणं बाकी राहिलं असेल, सर्व संघ तुमच्यासाठी सूचना आहे. जे मैदानात आहेत, रीड पाटीलवाडी संघ, फक्त काही मिनिटांसाठी इकडे या. आपण सर्व संघांसोबत विजेते पदाच्या करंडकाचा फोटो घेतोय आणि त्यानंतर तुम्ही तुमचं फोटो सेशन कंटिन्यू करा. कळत नकळत कुणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल, कुणाचा सन्मान बाकी राहिला असेल, तर त्यासाठी आयोजन समितीच्या वतीने आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. आपल्या सर्वांचं सहकार्य, पाठिंबा, आशीर्वाद उत्तरोत्तर प्रत्येक पर्वामध्ये असंच आमच्या सोबत राहू दे. आणि ही स्पर्धा, क्रिकेट हे एक निमित्त आहे. सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, शैक्षणिक या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपला भंडारी समाज बांधव खूप पुढे जाऊन प्रगतीच्या पथावर अग्रेसर होऊ दे, अशी सर्वांना आम्ही विनंती व्यक्त करतो. आणि त्याचबरोबर हा सोहळा आपण सर्वांनी उपस्थित राहून द्विगुणित केलात, त्यासाठी आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करून या ठिकाणी आपण थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भंडारी. धन्यवाद.